केस गळणं कधी डिसीजचं लक्षण असू शकतं का? दररोज केस गळतात म्हणून आपण त्याला इग्नोर करतो, पण कधी कधी हेअर फॉल हा कोणत्याही डिसीजचा संकेत असू शकतो. आज आपण ते समजून घेणार आहोत. नमस्कार, मी तुमची मराठी फार्मासिस्ट. केस गळणं हे कधी नॉर्मल असतं तर कधी डॉक्टरला दाखवणं गरजेचं असतं. आज मी तुम्हाला हे सिंपल शब्दात समजावून सांगणार आहे. जर शरीरात आयर्नची डेफिशियन्सी असेल तर केस अचानक गळायला सुरुवात होते. विशेषतः महिलांमध्ये हा प्रकार जास्त दिसून येतो. चक्कर येणे, थकवा येणे किंवा हेअर फॉल ही आयर्न डेफिशियन्सीची लक्षणं असू शकतात. थायरॉइड इम्बॅलन्समुळे केस खूप पातळ होतात, त्यामुळे स्काल्प दिसायला सुरुवात होते. जर हेअर थिनिंगचा जास्त प्रॉब्लेम असेल तर थायरॉइड टेस्ट करणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन डी कमी असल्यास केसांच्या मुळांना पोषण मिळत नाही आणि हेअर रूट्स वीक होतात. यामुळे केस गळतीचं प्रमाण वाढतं. खूप स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग आणि हार्मोनल इम्बॅलन्स यामुळे हेअर फॉल वाढू शकतो. तसेच लेट नाईट झोप, मोबाईलचा जास्त वापर हे पण एक मोठं कारण असू शकतं. जर 2 ते 3 महिन्यात केस गळणं थांबतच नसेल किंवा अचानक हेअर फॉल जास्त प्रमाणात सुरू झाला तर डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे. रँडमली तेल, शॅम्पू बदलणं टाळा आणि स्वतः औषधं घेणं टाळा. सेल्फ मेडिकेशनमुळे खूप जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.